नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक व अंगणवाडी सुपरवायझर या पदाचे मित्रांनो वेळापत्रक जाहीर झालेले लवकरच मित्रांनो याच्या परीक्षा होणार आहेत। आता मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल की अंगणवाडी सुपरवायझर या पदाची जी काही परीक्षा 29 तारखेला या पदाची परीक्षा या ठिकाणी होणार आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता अंगणवाडी सुपरवायझर या पदाचे जे की प्रवेशपत्र म्हणजे मित्रांनो तुमचे हॉल तिकीटसुद्धा या ठिकाणी वेबसाईटवर अवेलेबल झालेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी जर अर्ज केला असेल तर तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी हॉल तिकीट काढून घेऊ शकता। 29 तारखेला मित्रांनो याच्या परीक्षा होणार आहेत। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिक जिल्हा परिषदेने सुद्धा आरोग्यसेवक, आरोग्यसेविका व ग्रामसेवक या पदाच्या परीक्षा लवकरच होणार असल्याची माहिती वेबसाईटवर देण्यात आलेली आहे। आता मित्रांनो ह्या परीक्षा कधी होऊ शकतात तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15 मार्चच्या आतमध्ये या ठिकाणी आचारसंहिता लागण्याची शक्यता दाट आहे। म्हणजे 10 मार्चपासून तर 15 मार्चपर्यंत या रेंजमध्ये मित्रांनो आचारसंहिता लागणार आहे। जर आचारसंहितेपूर्वी जर वेळापत्रक प्रसिद्ध जर झालं तर मित्रांनो आचारसंहितेमध्ये सुद्धा या ठिकाणी परीक्षा होऊ शकतात। किंवा जर गव्हर्नमेंटला असं वाटलं की आचारसंहितेच्या अगोदर आपल्याला परीक्षा पूर्ण घ्यायच्या आहेत तर मित्रांनो आपल्या परीक्षा 5 मार्चपासून सुद्धा स्टार्ट होऊ शकतात। त्यामुळे आता मित्रांनो आपल्याकडे टाइम जास्त नाही, लवकरात लवकर मित्रांनो ह्या परीक्षा होणार आहेत। त्यामुळे रात्रीचा दिवस एक करा, चांगला अभ्यास करा आणि आरोग्यसेवक, आरोग्यसेविका व ग्रामसेवक होण्याचं स्वप्न तुम्ही साकार करू शकता। कारण की मित्रांनो ही शेवटची संधी असणार आहे आरोग्यसेवक या पदासाठी। याच्यानंतर आरोग्यसेवक या पदाची पात्रता या ठिकाणी बदलणार आहे। त्यामुळे एक सुवर्ण संधी विद्यार्थ्याकडे असणार आहे। आता बरेच विद्यार्थी, काही विद्यार्थी मित्रांनो तलाठी झाले, त्याच्यानंतर काही विद्यार्थी या ठिकाणी शिक्षक झाले। त्यामुळे कॉम्पिटिशन सुद्धा मित्रांनो आता आरोग्यसेवक या पदासाठी निश्चितच कमी असणार आहे। त्यामुळे चांगल्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी अभ्यास करून मित्रांनो आरोग्यसेवक, आरोग्यसेविका आणि ग्रामसेवक व अंगणवाडी सुपरवायझर होण्याचं स्वप्न तुम्ही साकार करू शकता। ही मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी आरोग्यसेवक, आरोग्यसेविका व ग्रामसेवक या पदाची वाट पाहत आहे। कारण की 2019 पासून मित्रांनो ही भरती होत आहे। आतापर्यंत मुहूर्त या भरतीला लागले नाही, परंतु आता फायनली मुहूर्त या भरतीला लागले आणि लवकरात लवकर याच्या परीक्षा सुद्धा होणार आहेत। तत्पूर्वी मित्रांनो तुमचा अभ्यास पूर्ण होणं गरजेचं आहे। जर मित्रांनो तुम्ही आरोग्यसेवक व आरोग्यसेविका या पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर आरोग्यसेविका या पदासाठी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर एक प्लेलिस्ट बनवली। ही प्लेलिस्ट मित्रांनो अतिशय महत्त्वाचे। आरोग्यसेविका या पदासाठी जुना अभ्यासक्रम जो आहे तोच अभ्यासक्रम तुमच्यासाठी असणार आहे। मात्र आरोग्यसेवक या पदासाठी वेगळी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे। यामध्ये आरोग्यसेवक पुरुष नावाची प्लेलिस्ट आहे, यामध्ये सुद्धा बरेच व्हिडिओ टाकलेले आणि आरोग्यसेविका या पदासाठी जी काही प्लेलिस्ट असणार आहे यामध्ये जवळपास 100+ व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे। आणि आरोग्यसेविका या पदाची मित्रांनो ऑलरेडी बॅच सुद्धा आपल्याकडे जवळपास 34 व्हिडिओ त्यामध्ये आहेत। जर हे व्हिडिओ जर तुम्ही जर घेऊन व्यवस्थितरित्या जर आज याचा अभ्यास जर केला तर निश्चितच तुम्ही आरोग्यसेविका या पदाचं स्वप्न साकार करू शकता। जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा ही बॅच घ्यायची असेल, आरोग्यसेविका या पदाची जर बॅच घ्यायची असेल तर तुम्ही सुद्धा मला 7977092714 या नंबरशी तुम्हाला कॉन्टॅक्ट साधू शकता। तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय।